फ्रेंड्स, हॅपी रिपब्लिक डे. आणि आजचा विषय आहे तुम्ही खास आहात. 1 पेत्र 2:9 म्हणते, पण तुम्ही निवडलेले वंश, राजशी याजक, पवित्र राष्ट्र, स्वतःचे विकत घेतलेले खास लोक आहात. त्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलवले आहे, त्याची अद्भुत कृत्य तुम्ही घोषित करावी आणि त्यांचे सद्गुण व परिपूर्णता प्रदर्शित करावे. पास्टर ख्रिस म्हणतात, नव्याने जन्म घेतल्यामुळे तुम्ही खास आहात. तुम्ही राजघराण्यातील आहात. तुम्ही वेगळे आहात कारण तुम्ही तुमच्यामध्ये देवाचे जीवन धारण करता. ही केवळ एक धार्मिक कल्पना नाही, हे वास्तव आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे आणि ते तुम्हाला सार्वकालिक सत्याने वितरक बनवते. त्यामुळे हे समजण्यास मदत होते की प्रभू येशू असे का म्हटले आणि जे विश्वास ठेवतील त्याच्याबरोबर ही चिन्ह घडतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नवीन भाषा बोलतील, ते साप उचलतील आणि जर त्यांना काही विषारी पदार्थ प्याले तर त्यांना इजा होणार नाही. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. हे दर्शवते की तुम्ही सामान्य नाही. तुमच्यातील देवाच्या जीवनाने आणि स्वभावाने तुम्हाला इतरांवर प्रभाव पडायचा आहे. तुम्ही एक आशीर्वाद आहात. देवाने अब्राहमला काय सांगितले ते आठवा. तो म्हणाला, "मी तुला आशीर्वाद देईन आणि तुला आशीर्वादाचे कारण बनवेन." आणि बायबल म्हणते, आता अब्राहम आणि त्याच्या वंशांना अभिवचन दिली गेली आणि आपण अब्राहमचे वंश आहोत. स्वतःला सामान्य लोकांपैकी एक किंवा गरजूपैकी एक समजू नका. तुम्ही एक राजकीय याजक आहात. प्रभू येशूंनी तुम्हाला जगातून निवडले आहे. तुम्ही सामान्य व्यक्ती नाही. देवाने तुम्हाला आपल्या खास खजिना म्हणून निवडला आहे. ही जाणीव बाळगा. आताही घोषित करा, मी विशेष आहे. मी राजघराण्यातील आहे. मी देवाचा खास खजिना आहे. उत्कृष्ट आणि गौरवाने परिपूर्ण. देवाचे आशीर्वादित असो. चला प्रार्थना करू. प्रिया पित्या, मला निवडल्याबद्दल आणि मला तुमचे खास खजिना म्हणून वेगळे केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी ह्या जाणीवेत चालतो की मी राजघराण्यातील आहे. तुमच्या जीवनाने श्रेष्ठवान आणि वैभवाने परिपूर्ण आहे. मी माझ्या जगासाठी एक आशीर्वाद आहे. शास्त्र सत्यांचा प्रशासक आहे आणि माझ्याद्वारे अनेक जण ख्रिस्तामध्ये आपली ओळख आणि उद्देश शोधतात. मी या आव्हानात धाडशी, अविचलित आणि प्रभावित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. धन्यवाद.